या बातमीचे प्रायोजक सफायर 3 BHK लक्झरियस फ्लॅट सिंगल फ्लॅट श्रेयानगर छत्रपती संभाजीनगर बुकिंग सुरू आहे. आजच्या बातमीपत्रात सर्वांचे हार्दिक स्वागत. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स. चॅनल मध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया काही विशेष घडामोडी. वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील विविध प्रलंबित मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जलकुंभावर चढून आंदोलन करण्यात आले. खरीप हंगाम 2025-26 पीक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, पूरग्रस्त इंदिरानगर परिसरातील नागरिकांना आर्थिक मदत देणे, डीपीटीसी अंतर्गत प्रलंबित कामांचा निधी उपलब्ध करून देणे, शेत जमिनीसाठी सिंगल फेज लाईट व शेत वस्तीवर रात्री 2 फेज वीज पुरवठा सुरू करणे, इतर मागण्यांसाठी 5 मार्च रोजी लोणी खुर्द येथील बस स्टॉप जवळील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब चांदे, उपाध्यक्ष सोपान पवार, सरचिटणीस अमीन शेख, युवा तालुका अध्यक्ष अनिल शेलार, भाऊलाल कारले आदींसह शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पार्टी आणि एमसीडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित डिजिटल मार्केटिंग फोटोग्राफी व कॅम्प्युटर डीटीपी या एका महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी युवकांनी पारंपरिक व्यवसायावर मर्यादित न राहता आधुनिक कौशल्य आत्मसात करून शासनाच्या विविध योजनांच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून स्वयंरोजगार सुरू करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या प्रसंगी एमसीडीचे प्रकल्प अधिकारी भारती सोसे, पार्टीचे प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे, विभागीय अधिकारी सुदाम खोटे, महाराष्ट्र बँकेचे एलडीएम प्रेषित मोघे, एमसीडीचे राज्य समन्वयक प्रदीप इंगळे, नामदेव सानप, अक्षय गवळी, भूषण जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पार्टी व एमसीडीच्या टीमने नियोजन केले असून प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. वैजापूर शहरातील विद्याधन इंग्लिश स्कूल आणि दिवंगत लक्ष्मणराव पाटील गायके विद्यालय दत्तनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी 4 मार्च रोजी वैजापूर पोलीस ठाण्यात भेट दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक सत्यजित साईतवाले यांनी विद्यार्थ्यांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शालेय शिस्त, कायद्याचे ज्ञान, सायबर गुन्ह्यापासून सावधगिरी, वाहतूक नियम, करिअर निवड व स्पर्धा परीक्षांची तयारी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. मोबाईल व सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे देखील महत्त्व त्यांनी सांगत चुकीच्या संकेतापासून राहून ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्ष आशा पाटील गायके, सचिव दिगंबर पाटील गायके, उपाध्यक्षा कल्याणी पाटील गायके, कोषाध्यक्ष शांतीलाल कौठाळे, मुख्याध्यापक आरती पाटील, मुख्याध्यापक राहुल जाधव तसेच पोलीस अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद हायस्कूल शिऊर येथे मार्च 1983 साली इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तब्बल 43 वर्षानंतर नुकताच स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात 85 माजी विद्यार्थी एकत्र येत जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास निवृत्त शिक्षक पुणे सर, शिंपी सर, गोरे सर व जाधव सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गवळी सर, बोडके सर आणि चौधरी सर उपस्थित होते. गावातील भजनी मंडळाच्या समुद्र भजनांच्या गजरात माजी विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढत सर्व मान्यवरांना शाळेत आणण्यात आले. या कार्यक्रमात पुणे, मुंबई, इंदोर, धुळे व छत्रपती संभाजीनगर इत्यादी ठिकाणाहून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लासूर स्टेशन येथून 17 वर्षीय मुलगा बेपत्ता. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील महावीर नगर परिसरातील ओम सुनील गायकवाड वय वर्ष 17 हा मुलगा गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला असून त्यानंतर तो बेपत्ता झाला. तो रेल्वेने गेला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेपत्ता होताना त्याने पिवळ्या रंगाचा पट्टे असलेला शर्ट घातलेला होता. हरवलेला मुलगा कुठे आढळल्यास किंवा त्याबाबत माहिती मिळाल्यास लासूर स्टेशन पोलिसांना, किल्लेगाव पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले. आजचे बातमीपत्र इथेच समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स.